अमरावती जिल्ह्यात कोरोनाने राजकीय पदाधिकारीसह मंत्री, खासदार, आमदार सह अनेकांना स्पर्श केला आहे। यात मात्र शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा तर मोठा सहभागच आहे। मात्र रुग्णांची सेवा देत असताना परिवाराची काळजी न करता कर्तव्याला प्रथम स्थान देणाऱ्या एका वैद्यकीय महिला अधिकारीने तर शेवटी आपल्या प्राणाची आहुतीच या कोरोना महाभयंकर रोगाला दिली आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आता वेगवेगळ्या आजाराची रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे। त्यातच उपचारादरम्यान अनेकांची तपासणी केली असता शेकडो रुग्ण कोरोनाबाधित होत आहे। याच रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये कायम रुजू असलेल्या एका वैद्यकीय महिला अधिकारीला कोरोनानेच विळखा घातला आहे। या वैद्यकीय महिला अधिकारींना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांच्या 4 सप्टेंबरला कोरोनाबाधित म्हणून अहवाल प्राप्त झाला होता। यातच त्यांनी काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतला। मात्र प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने त्यांना नागपूर येथील किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। नागपूर या ठिकाणी 1.5 आठवडा उपचार घेत असताना मात्र रविवारी दुपारी डॉक्टर महिलेने अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या मृत्यूची माहिती होताच अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ निर्माण झाली। मृत डॉक्टर महिला परतवाडा येथील मूळच्या रहिवासी होत्या। त्यातच त्या 7 महिन्याच्या गर्भवती असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात ड्युटी करताना त्या सर्वांशी हसत खेळत काम करायच्या। या वैद्यकीय महिला अधिकारीच्या मृत्यूची बातमी येताच सर्व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे। अशा या कोरोना योद्धा म्हणून जीव अर्पण करणाऱ्या या महिला वैद्यकीय अधिकारीला विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।